मंडळी, अनेक माणसं आहे ना, जे आपल्याकडे आहे त्यात समाधान न मानता कायम कुरकुर करत असतात. मला त्यांना छोटंसं उदाहरण द्यायचं. समजा मी वॅगनार कारमधून चाललोय आणि माझ्या शेजारून त्याच वेळेस एखादी मर्सिडीज कार गेली. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, की यार मी अजून वॅगनारमधूनच चाललोय आणि लोकं मर्सिडीज घेऊन फिरतायत. पण त्याच वेळेस मी माझ्या मनाला समजावतो, की अरे माझ्याकडे तरी वॅगनार आलेली आहे, पण अनेक लोकं अशी आहेत, की अजूनही टू व्हीलरवरूनच फिरतायत. मी आहे त्यात समाधानी. आणि ज्यावेळेस मी टू व्हीलरवरून प्रवास करत असेल, त्यावेळेस मी त्या टू व्हीलरवर समाधान मानलं पाहिजे. कारण त्याच वेळेस अनेक माणसं अजूनही सायकलवर कामाला जात आहेत. सायकलवरून शाळेला जात आहेत. मी किती नशिबवान माझ्याकडे टू व्हीलर आहे. आणि ज्यावेळेस मी सायकलवरून प्रवास करत असेल, त्यावेळेस मी असं मनात म्हटलं पाहिजे, की अरे अजून अनेक लोकं पायी-पायीच चालले. माझ्याकडे तर सायकल आलेली आहे. आणि ज्यावेळेस मी रस्त्यानं पायी-पायी चाललेलो असेल, त्यावेळेस सुद्धा मी समाधान मानलं पाहिजे. कारण मी पायी-पायी चालण्यासाठी माझे हात-पाय धडधाकट आहेत आणि अनेक अशी माणसं आहेत, की जी रस्त्यानं अजूनही खरडत चाललेली, ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत. त्यामुळे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे, तरच माणूस सुखी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंथरूण पाहून हात-पाय पसरले पाहिजे. ह्या उक्तीप्रमाणे माणसाने जगलंही पाहिजे आणि आणि पुढे जाण्यासाठी सातत्याने यशाचा मार्ग सुद्धा आपण चोखळला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.